नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 10 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाइट इयर बुक आणि स्पॉटलाइट MCQ बुक हे जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये प्रकाशित होणार आहे। स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये एनरोल करण्यासाठी spotlightratingforum@gmail.com या मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता। IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GSSA आणि MPSC मेन्स करता मराठी इंग्रजी निबंध हे मॉड्यूल्स आहेत। आपली जी पहिली न्यूज आहे ती तेलंगणाच्या कृषी संबंधीची आहे। तेलंगणामध्ये उत्पादित होणारा कापूस असेल किंवा पाम पीक असेल तर या दोघांचं भारतभरात ब्रँडिंग करणार आहे, तसा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा खूप महत्त्वाचा एक निर्णय त्यांच्या राज्यासाठी घेतला। आता याच्यामधून काय होईल की तेलंगणामध्ये ज्या कापसाचं प्रोडक्शन होतं आहे तो कापूस भारतभर प्रमोट करायचा आणि पाम तेलसुद्धा। आता तेलंगणातला जो कापूस आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो लांब आणि टिकाऊ असतो, म्हणजे त्याच्यापासून जो धागा तयार होतो तो लांब आहे आणि टिकाऊ आहे। ऑइल पाम शेती जी आहे तिचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर हिला फार कमी पाणी लागतं, भाताच्या तुलनेत तर खूपच कमी पाणी लागतं। म्हणजे फॉर एका एकरमध्ये जर तुम्ही भात पिकाला जेवढं पाणी द्याल तेवढंच पाणी 4 एकर पाम पिकाचं सिंचन करू शकतं। म्हणजे डायरेक्ट 1:4चा रेशो आहे यांचा पाण्याच्या बाबतीमध्ये। सो कमी पाण्यामध्ये होणारी शेती आहे पामची, तर ती तेलंगणा आणि त्याच्या बाहेरही प्रमोट केली जाऊ शकते, पण या दोन याचं तेलंगणा ब्रँडिंग करणार आहे। त्याच्यानंतर विष्णू सवरा वय वर्ष 72 यांचं निधन झालेलं आहे। आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री होते। 9 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं। आणि याच्यात MCQ साठीचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जो काही पालघर जिल्हा नव्याने निर्माण झाला होता त्याचे पहिले पालकमंत्री ते होते। सो MCQ करता हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे। 1990 ते 2014 भाजपचे आमदार होते ते। सो विष्णू सवरा हे एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर माद्रिद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये रोबीबार नावाच्या भारतीय चित्रपटाला 2 पुरस्कार मिळालेले आहेत। ॲक्च्युली हे चित्रपट पुरस्कार सप्टेंबर 2020 मध्येच मिळाले होते, परंतु त्याच्या ट्रॉफीज आणि ते सगळं आल्यानंतर ही लोक डिक्लेअर करणार होती, परंतु ते स्पेनमध्ये अडकून पडलं लॉकडाऊन आणि त्या सगळ्या याच्यामुळे। त्याच्याकरता आता त्यांनी वर्ष संपायच्या आधी तरी लोकांना सांगावं म्हणून आता सांगितलेलं आहे। रोबीबार नावाचा चित्रपट जो आहे रोबीबार, ओके, तर हा चित्रपट याचे दिग्दर्शक जे आहेत अतनू घोष आहेत, कलाकार जे आहेत प्रसंजित चटर्जी आहे, त्याच्यानंतर जया आहसान नावाची बांगलादेशी अभिनेत्री याच्यामध्ये आहे। पुरस्कार जे 2 मिळालेले आहेत ते म्हणजे विदेशी भाषेतील चित्रपटाला आघाडीच्या अभिनेत्रीचा पुरस्कार जया आहसानला मिळालेला आहे आणि सर्वोत्तम ओरिजिनल स्क्रीन प्लेचा सुद्धा पुरस्कार यांना मिळालेला आहे। म्हणजे एक अभिनेत्रीला मिळालेला आहे आणि दुसरा जो आहे तो ओरिजिनल स्क्रीन प्लेसाठी मिळाला आहे। पार्थिव पटेलनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून काल निवृत्ती घेतली होती आणि भारतासाठी कसोटीत पदार्पण करणारा सर्वात युवा क्रिकेटपटू म्हणून तो ओळखला जातो। 17 वर्ष 153 दिवस एवढं वय असताना गांगुलीच्या नेतृत्वाखाली तो कसोटीत आला होता, त्यांनी पदार्पण केलं होतं। त्याचं जे सगळं रेकॉर्ड आहे ते तुमच्या समोर आहे। कसोटी 25 सामने, त्याच्यात 954 धावा, सर्वोच्च 71 आहे, अर्धशतक 6 आहे, झेल 62 आणि STG 10। आता म्हणजे एकीकडं फलंदाज आणि मॅक्झिमम त्याचा जो रोल होता तो विकेट किपरचा होता। त्याच्यामुळे तुम्हाला इथं धावा वगैरे त्या याच्यामध्ये एवढं असे नाही। एक दिवसीय 38 सामने तो खेळला आहे, 736 त्याचे रन आहे, सर्वोच्च 95 आहे, अर्धशतक 4 आहेत, झेल 30 आहेत, STG 9 आहेत। 2020मध्ये 2 सामने खेळलेला आहे, 36 धावा आहेत, सर्वोच्च 26 आहे, झेल 1 घेतला होता। सो हे त्याचा रेकॉर्ड आहे। सो पार्थिव पटेलने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे। सुहसे ओक, ओके, तर यांचं ना ओक जरी असलं तरी पुण्याशी किंवा महाराष्ट्राशी काही संबंध नाही। ही व्यक्ती कोरियन आहे, कोरियन अमूर्त कलेचे उद्गाते सुहसे ओक। तर 29 नोव्हेंबरला यांचं निधन झालं होतं, परंतु जगभरात ही बातमी यायला है ना, आजची तारीख जी आहे ती 10 डिसेंबर आहे, काल ही बातमी आली। कोरियन पारंपरिक चित्रांसाठी वापरले जाणारे ब्रश असतील किंवा तुतीच्या लगद्यापासून बनलेला कागद असेल, म्हणजे ट्रॅडिशनल जे काही पेंटिंगचं है ना साहित्य असतं कोरियन, त्याला घेऊन अस्सल देशी साहित्य वापरून आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय कला जाणीवेला आवाहन करणारी चित्र त्यांनी निर्माण केली। त्यांना दक्षिण कोरियाचा ऑर्डर ऑफ मेरिट 2012मध्ये हा पुरस्कार मिळाला होता। पद्मश्री सदृश्य येतो, जसा आपल्याकडे पद्मश्री असतो तिकडे ऑर्डर ऑफ मेरिट 2012मध्ये त्यांना मिळालं होतं। त्याच्यानंतर विवेक मूर्ती यांच्याबद्दलची न्यूज आपण बघितली होती, तुम्हाला जर आठवत असेल तर। विवेक मूर्ती वय वर्ष 43 अमेरिकेच्या महाशल्य विशारदपदी त्यांची नियुक्ती झाली।
तर अमेरिकेच्या महाशल्य विशारदपदी जी निवडणूक विवेक मूर्ती यांची झालेली आहे तर ती नियोजित अध्यक्ष जो बायडन यांनी केलेली आहे. ओबामा यांच्या काळातही ते या पदावर होते, परंतु ट्रम्प आल्यानंतर मग त्यांना ते पद सोडावं लागलं होतं. आता ओबामानंतर परत एकदा जो बायडन यांनी त्यांना या पदावर नियुक्त केलेलं आहे. सो विवेक मूर्ती भारतीय वंशाचे असल्यामुळे ते न्यूजमध्ये आहे. त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानातली महत्त्वाची न्यूज आहे बघा. जगातले जे टॉप 500 सुपर कॉम्प्युटर्स आहेत, जगातले 500 महासंगणक जे आहेत त्याच्यातील 3 भारतीय महासंगणकांना स्थान मिळालेलं आहे. जगातल्या पहिल्या 500मध्ये आता भारताचे 3 महासंगणक आहेत, परमसिद्धी, AI, मिहिर आणि प्रत्युष. ओके, आता यांचं जे रँकिंग आहे ते आपण थोडंसं प्रॉपर बघून मग मी तुम्हाला उद्या सांगतो. कारण याचा इश्यू असा आहे की लोकसत्तामध्ये जे रँकिंग आहे त्याच्यात थोडीशी गडबड वाटते. तर बघूयात. आता यादीमधल्या पहिल्या 100 महासंगणकामध्ये परमसिद्धी AIचा समावेश केलेला आहे. म्हणजे पहिले 100 जे आहे त्याच्यात भारताचा एक सुपर कॉम्प्युटर आहे, परमसिद्धी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स है ना. पहिलं जे स्थान आहे ते फुगाकू नावाच्या महासंगणकाला किंवा सुपर कॉम्प्युटरला दिलं गेलेलं आहे. जपान 442 पेटाफ्लॉप क्षमता इतकी आहे त्याची आहे. एकदा MPSCने राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारला होता की सुपर कॉम्प्युटर 1 नंबरचं कुठलं आहे. ओके, तर आता 2020साठी फुगाकू महासंगणक जपान 442 पेटाफ्लॉप क्षमता आहे त्याची. पहिल्या 100 महासंगणकामध्ये सर्वाधिक महासंगणक कुठल्या देशांचे आहेत तर जपान, अमेरिका, जर्मनी, इटली आणि फ्रान्स. बघा 500 आहेत, पण पहिल्या 100 कुठल्या देशांचे आहेत तर जपान, अमेरिका, जर्मनी, इटली. चीनची काय अवस्था आहे तर चीनची अवस्था अशी आहे की 500मध्ये सर्वात जास्त त्यांचे आहेत 212 आणि पहिल्या 100 त्यांचे 3 आहेत. आपले 500मध्ये 3 आहेत, त्यांचे पहिल्या 100 3, सर्वात जास्त 212. म्हणजे 500 महासंगणकांमध्ये किंवा सुपर कॉम्प्युटरमध्ये सर्वाधिक महासंगणक चीनचे आहेत 212, अमेरिकेचे 113, जपानचे 34. ओके, त्याच्यानंतर परमसिद्धी AI सुपर कॉम्प्युटर जे आहे तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंगने ते संकल्पित केलेलं आहे. आणि म्हणजे त्याची संकल्पना आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ते विकसित केलेलं आहे. उपयोग काय होतो तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षण असेल, अवकाश, स्पेस असेल, शेती, संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य, पूर अंदाज इतक्या विविध क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. मिहिर सुपर कॉम्प्युटर नॅशनल सेंटर फॉर मीडिया रेंज वेदर फोरकास्ट नोएडा येथे हे कार्यरत आहे. आणि मिहिरचं जे उपयोग आहे किंवा सिग्निफिकन्स आहे तो भूविज्ञान मंत्रालय जे आहे त्याला हवामान अंदाजाचा दर्जा सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. प्रत्युष सुपर कॉम्प्युटर जे आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट इथं कार्यरत आहे. तर हे 3 आहे, त्यांचं रँकिंग फक्त आपल्याला एकदा प्रॉपरली बघायचं आहे. ओके, चिकूवर बुरशीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय बघा. पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू परिसरामध्ये जवळपास 4500 हेक्टरवर चिकूची शेती आहे. याच्या आधी पण चिकूचा रेफरन्स आला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे जे डहाणूचे चिकू होते ते आपण कुठल्या न्यूजच्या संदर्भात बघितले होते. अतिवृष्टी झाल्यामुळे, जास्तीचा पाऊस झाल्यामुळे फायटोथोरा नावाची ही बुरशी आहे. फायटोथोरा या बुरशीमुळे सर्व फळं काळी पडलेली आहेत, ब्लॅकिश झालेली आहेत आणि ती झाडावरून गळून पडली आहे. तर एकंदरीतच कृषीमध्ये असे प्रश्न विचारले जातात. तर चिकू आणि ही बुरशी जी आहे फायटोथोरा तर ती एक लक्षात ठेवा MCQ करता. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये पशुहत्या प्रतिबंधक आणि पशुसंवर्धन विधेयक 2020 विधानसभेत पारित झालेलं आहे. कर्नाटक विधानसभेमध्ये हे गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर करण्यात आलं. याच्यावरून बरेच वाद होते. 9 डिसेंबर 2020ला हे पारित झालं. या विधेयकामध्ये राज्यात गोहत्येला बंदी घालण्यात आलेली आहे आणि गोवंशाची तस्करी तसेच अवैध वाहतूक जी आहे, इलिगल त्यांचा ट्रान्सपोर्ट, तर ते सगळं बंद केलं जाईल. गायींवर अत्याचार करणे आणि त्यांची हत्या करणे यासाठी कठोर शिक्षेची तरतूद या विधेयकामध्ये आहे. गायी आणि वासरांव्यतिरिक्त म्हशी आणि 12 वर्षाखालील त्यांचे बछडे यांचं संरक्षण करणं हाही या कायद्याचा उद्देश आहे. म्हणजे हा कायदा एक्सक्लुझिव्हली फक्त गायींसाठीच आहे असं नाही, तर म्हशी आणि 12 वर्षाखालील त्यांचे बछडे यांचंही संरक्षण याच्यात केलं जाईल. या विधेयकानुसार जे गुन्हे करतील तर त्यांच्यासाठी जलद गती खटले चालवण्याची विशेष तरतूद याच्यात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची तरतूद आहे. गोशाळा स्थापन करण्याची ही तरतूद याच्यामध्ये आहे. आता
पशुधनाचं जे लोक संगोपन करतात त्यांना कायद्यान्वये संरक्षण पण दिलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही गोशाळा स्थापन करून किंवा पशु संवर्धन करताय, संगोपन करताय, तर तिच्यामध्ये तुम्हाला संरक्षण हा कायदा देतो. तर बघूयात येत्या काळात कशा पद्धतीने गोष्टी होतात. शरद पवार ग्राम समृद्धी योजना, महाराष्ट्र शासनाने ही नवीन योजना आणलेली आहे आणि त्यासंबंधी कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याचं उद्दिष्ट काय? सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आणि प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीतील घटक गावं समृद्ध करण्याचं उद्दिष्ट. म्हणजे बघा, दोन याच्यामध्ये महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणे आणि दुसरं म्हणजे काय की ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीतली गावं जी आहेत ती समृद्ध करणे. म्हणजे एकंदरीतच ग्रामविकासाशी संबंधित ही योजना आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे मनरेगा, तिच्या संयोजनातून ही योजना राबवण्याचा निर्णय 9 डिसेंबर रोजी म्हणजे काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला. 12 डिसेंबर 2020 रोजी शरद पवार हे वयाची 80 वर्ष पूर्ण करीत आहेत आणि त्यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागाशी संबंधित योजनेला त्यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. ओके, सो येत्या काळामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नवीन योजना आहे महाराष्ट्र शासनाची, ही द हिंदूने पण कव्हर केलेली आहे बघा. मिनी काझीरंगा. मिनी काझीरंगामध्ये काय होतं की टू मेनी कॅटल्स रॉबिंग रायनोस ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे बघा, एक तर सगळ्यात बेसिक गोष्ट, पोबितोरा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे तर तिला मिनी काझीरंगा असं म्हटलं जातं. हे आपण आधीही बघितलं होतं. आता इथं बघा की 2 गेंडे इथं चरतायत, गवत खातायत आणि त्यांच्याबरोबर हे गायी इथं आहेत बघा. तर या गायी मोठ्या प्रमाणावर काय करतायत की गेंड्यांचं जे अन्न आहे त्याच्यात मोठा हिस्सा यांचा पडतो आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की न्यूट्रिशनवर परिणाम होतो आहे आणि तिच्यामधून ज्या गेंड्यांच्या तिथं मृत्यू सुरू झालेले आहेत आणि त्यांच्या इलिमेंटरी कॅनलमध्ये वर्म्स सापडलेले आहेत, हाय लोड ऑफ वर्म्स. आणि ते कशामुळे आहेत? न्यूट्रिशन स्ट्रेसमुळे आहेत. म्हणजे एकंदरीतच आपण फूड वेब शिकतो. आता याच्यात काय झालेलं आहे की त्यांचं जे काही अधिवास आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅटल्स आहेत आणि म्हणजे गायी वगैरे, आणि त्यांचं जे न्यूट्रिशन चोरलं जातं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर बघूयात येत्या काळात याच्यावर काय उपाय केले जातात. सो आसाममधलं पोबितोरा लक्षात ठेवा. ओके, याला मिनी काझीरंगा म्हटलं जातं. त्याच्यानंतर लक्षद्वीप जे आहे त्यांना ऑप्टिकल फायबर केबल मिळणार आहे बघा. आणि लक्षद्वीपमध्ये ऑप्टिकल फायबर केबल जे आहे ते 11 बेटं तिच्याने जोडली जातील आणि ही योजना जी आहे ती मे 2023पर्यंत पूर्ण करण्यात येईल. की 11 बेटं जी आहेत, आता ही 11 बेटं कोणाशी कनेक्ट करणार? कोचीबरोबर कनेक्ट करणार. याच्या आधी आपण ऑगस्टमध्ये अंदमान निकोबार संबंधी बघितलं होतं. ऑगस्ट 2020 अंदमान अँड निकोबारचं जे काही ऑप्टिक फायबर केबल आहेत तर त्या लोड करण्यासंबंधी की तिथं टाकण्यासंबंधीचं आपण न्यूज बघितली होती अंदमान अँड निकोबार आयलँड ऑगस्टमध्ये होतं बघा. तर आता सिम्पली लक्षद्वीप पण ते जोडत आहेत ऑप्टिकल फायबरनी आणि तिथली कनेक्टिव्हिटी पण राहील. मग आता याच्यामध्ये जे काही 11 आयलँड्स आहेत म्हणजे कवरत्ती. आता याच्यातलं कवरत्ती एक प्रत्येकाने करून ठेवायचं. मी बऱ्याचदा मॅपमध्ये पण दाखवलेलं आहे. कवरत्तीचं वैशिष्ट्य काय सांगा बरं मला. मी तुम्हाला बऱ्याचदा याचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. त्याच्यानंतर कालपेनी आहे, अगाटी आहे, अमिनी आहे, अँद्रोत आहे, मिनिकोय आहे, त्याच्यानंतर बंगाराम आयलंड. हे बंगाराम जे आहे ना, तर बंगारामचं वैशिष्ट्य असं आहे की बंगाराम आयलँडवर म्हणजे लक्षद्वीपवर दारूबंदी आहे पण बंगारामवर दारूबंदी नाही. ओके, कारण हे कम्प्लिटली टुरिस्ट स्पॉट आहे. हा इथं अधिवास नाही लोकांचा, त्याच्यामुळे चालते दारू. बित्रा, चेटलात, किल्तान, कडमत, तर हे सगळे तिथले आयलँड आहे ते कोचीबरोबर जोडले जाणार आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे मग काय होईल की एकंदरीतच ई गव्हर्नन्सच्या सर्व्हिसेस यांना मिळतील. त्याच्यानंतर कोकोनट बेस्ड इंडस्ट्री इथं आहे. आपण बघितलं की यांनी 100% ऑर्गॅनिकवर हे शिफ्ट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मग इथली जी काही कोकोनट बेस्ड इंडस्ट्री आहे त्याला सपोर्ट मिळू शकतो याच्यामधून. त्यांचं पोटेन्शियल डेव्हलपमेंट जी काही आहे, एज्युकेशनल डेव्हलपमेंट आहे, हेल्थ केअर आहे, ते इंटरनेट फायबर ऑप्टिकमुळे होऊ शकते. सो लक्षद्वीप एक लक्षात ठेवा, फायबर ऑप्टिक्समुळे कनेक्टिव्हिटी. त्याच्यानंतर मायनर हेल्ड फॉर द क्रिएटिंग फेक प्रोफाईल ऑफ एक्स मिक्स इंडिया. आता राजस्थानमधला हा मायनर आहे, 17 वर्ष ॲक्युज्ड, की त्यांनी फेक प्रोफाईल तयार केलं एक्स मिस इंडियाचं. कशात येतं हे सगळं येतं सायबर क्राईममध्ये. आता सायबर क्राईम हा आजच्या डेटमध्ये खूप महत्त्वाचा इश्यू आहे. आताच आपण सुपर कॉम्प्युटर पण बघितलं आहे तंत्रज्ञान काय करू शकतं, काय करू शकत नाही. तर याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट जे आहे ते करून ठेवणं आणि
25 मार्कासाठी तुमचा जो 400 शब्दाचा निबंध असतो MPSC मेन्स करता, त्याच्याकरता सायबर क्राईम एक करून ठेवा. सायबर क्राईम हा UPSCमध्ये GS3ला विचारला जाऊ शकतो किंवा एसएमध्येही तुम्हाला त्या पद्धतीने गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे UPSCमध्ये याचं वेटेज, MPSCमध्ये याचं वेटेज आहे डायरेक्टली रिटर्नला 25 मार्क, UPSCमध्ये 10 मार्क कमीत कमी आणि 125 मार्क एसएचे. तर ते एक सायबर क्राईम एक करून ठेवा बघा. त्याच्यानंतर कुतूहलमध्ये ते 738 दिवस है ना, वो 7 दिन पिक्चर बघितला असेल तुम्ही, तर हे तसे वो 738 दिन है ना. आता याच्यामध्ये काय होतं की जंगल वाचवा, जसं आपल्याकडं जे होतं की बाबा है ना, जंगलांसंबंधीच्या ज्या काही आपल्याकडच्या चळवळी होत्या सगळ्या है ना, उत्तराखंडमध्ये वगैरे झालेल्या, तर आता ह्या सगळ्या याच्यामध्ये कोस्टल रेडवूड नावाचं झाड असतं आहे, सेक्विया सेम्परविरन्स, 300 फुटांपर्यंत ते वाढतं, त्याची जी हाईट आहे. ओके, तर ॲक्च्युली आता याच्यामध्ये काय होतं की ते फर्निचरसाठी त्याची बेसुमार तोड सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये जुलिया हिल नावाची एक तरुणी होती आणि ही त्या झाडावर जाऊन बसली. मग तर ही तिच्या खोपटा बनवलं आहे बघा झाडावर आणि तिच्यात ती जाऊन बसलेली होती. आणि त्यावेळेस UPSCने मग याच्यावर मेन्समध्ये प्रश्न विचारला होता आणि हे खूप चर्चेचा विषय होता. आता 23 वर्षांपूर्वी 10 डिसेंबर 1997ला ती जवळपास 1500 वर्ष असलेल्या एका झाडावर 108 फूट उंचीवरती छोट्या मचानावर जाऊन बसली होती. आणि सिंपल होतं की वृक्षांना जीवनदान द्या, त्यांची जी काही कत्तल होते ती बंद करा वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ते जे झाड होतं, तर त्या झाडापासून 61 मीटर परिघातलं जंगल जे आहे ते कायमस्वरूपी बफर झोन म्हणून घोषित झालं 18 डिसेंबर 1999. म्हणजे जवळपास 738 दिवसांनी ती जी जुलिया होती ती झाडावरून खाली उतरली. आणि आता जुलियाला सर्कल ऑफ लाईफ या ट्रस्टमार्फत ती आंदोलन वगैरे करत असते या झाडांसाठी वगैरे. ओके, अहिंसेच्या मार्गाने है ना, पर्यावरण रक्षण करा, वसुंधरा वाचवा वगैरे. सो जुलिया हिल जे आहे तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसाठी जवळपास 23,000 कोटी देण्यात आलेलं आहे. आणि PM वाणीद्वारे ब्रॉडबँड सार्वत्रिकरण करण्यात येणार आहे. PM वाणी इंटरनेटसाठी है ना, PM वाणी. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. ब्रॉडबँड याच्यामुळे सार्वत्रिकरण त्याचं करण्यात येणार आहे. ओके, म्हणजे जे काही आपल्याला वायफाय क्रांती जी आहे ती हिच्यातून येऊ शकते त्या काळामध्ये. तर बघूयात आपण कशा पद्धतीने. PM वाणी एवढं लक्षात ठेवा, ब्रॉडबँडचं सार्वत्रिकरण किंवा वायफायची क्रांती देशामध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की मंगलेश दब्राल नावाचे कवी होते बघा, त्यांचं निधन झालेलं आहे काल, वय वर्ष 72. ही न्यूज याच्याकरता घेतली, आता हे हिंदी कवी होते है ना. शक्यतोवर आता मोस्ट प्रॉब्ली महाराष्ट्र रिलेटेड आहे, टिपिकल दुसऱ्या राज्यातले साहित्यिक विचारल्याने चान्सेस कमी असतात. परंतु यांनी 2015मध्ये त्यांचं साहित्य अकादमीचं अवॉर्ड जे होतं ते परत केलं होतं. का परत केलं होतं, तर किलिंग ऑफ MM कलबुर्गी. ओके, कलबुर्गी यांची हत्या झाली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी जो काही व्हायलन्स आहे पब्लिक इंटेलेक्च्युअलच्या अगेन्स्ट, तर त्यासाठी स्वतःचं साहित्य अकादमीचं अवॉर्ड जे आहे ते परत केलं होतं. आता पण अवॉर्ड परत करण्यासंबंधीचा जो काही फार्मर्सच्या याच्यात आहे, बरेच लोक विचारत आहेत की अवॉर्ड परत केल्याने काय होतं कमेंटमध्ये वगैरे. हे सिम्बॉलिक असतं बघा, व्यवस्थेच्या अगेन्स्ट सिम्बॉलिक गोष्ट आहे. अवॉर्ड परत केल्याने खूप काही घडत नाही, ती सिम्बॉलिक गोष्ट आहे की बाबा साधी गोष्ट आहे. की जसं तुम्ही एखादी न्यूज वाचली असेल की एखाद्या पर्टिक्युलर घटनेसाठी क्रिकेटपटू काळी फीत लावून खेळायला उतरलेत वगैरे, निषेध नोंदवणं स्वतःचा है ना, तिच्यातून खूप काही गोंधळ होणार आहे असं काही नाही आहे. बऱ्याचदा तर ह्या साहित्य अकादमीचा तर ही गंमत झाली होती. म्हणजे मजेदार किस्सा आहे हा. 2015मध्ये ज्यावेळेस लोक साहित्य अकादमी परत करायला लागले, इंटॉलरन्स वाढलाय वगैरे वगैरे, साहित्य अकादमीकडे पुरस्कार परत घेण्याची प्रोसेसच नव्हती. म्हणजे कसा घ्यायचा पुरस्कार परत, तर म्हणजे ही सगळी कागदाची सिस्टीम आहे बघा गव्हर्नमेंटची. सो SCOचं अध्यक्षपद 2021-22साठी खालीलपैकी कोणत्या देशाला दिलं गेलेलं आहे? तजाकिस्तान. लक्षद्वीप 100% सेंद्रिय शेतीचा निर्णय घेतला, बरोबर. लक्षद्वीपवर सर्वात महत्त्वाचं पीक वेलची आहे, नाही तर कोकोनट आहे. ओके, सो फक्त जगात शस्त्रास्त्र उत्पादनात चीन अग्रेसर आहे, चुकीचं आहे, अमेरिका आहे. चीनी सैन्याने 2015 पासून आधुनिकीकरणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. सो बरोबर आहे. शस्त्र उत्पादनात जगात सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे? तो अमेरिकेचा आहे. मध्य प्रदेशातील ओरछा आणि ग्वालेर शहरांना युनेस्कोद्वारे वारसा शहरांचा दर्जा दिला गेला, बरोबर. ओरछा व ग्वालेर ही किल्ल्यांची शहरं म्हणून ओळखली जातात, तर हेही बरोबर आहे. दोन्ही बिनचूक आहे. त्याच्यानंतर रयतू बंधू योजना जी आहे ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ती तेलंगणाशी संबंधित आहे. ओके, तर आजचे प्रश्न घ्या. भारत अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा
भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा कठीण हे विधान कुणाचं आहे? अमिताभ कांत, अमित शहा, न्यायाधीश शरद बोबडे, रामचंद्र गुहा. जगात सर्वप्रथम कोविड-19चे लसीकरण मोहीम सुरू करणारा देश कोणता? रशिया, ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स. सार्क देशांचे शेवटचे संमेलन 2014मध्ये झाले होते. भारताने करोनाबाबत सार्क निधी उभारण्याचं आवाहन सार्क देशांना केलं होतं. 8 डिसेंबर 2020 रोजी सार्कच्या 36व्या चार्टर दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. फक्त ब, अ, क आणि अबक योग्य. ओके. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणता खेळ पदार्पण करणार आहे? स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग, सर्फिंग, ब्रेक डान्सिंग. डॉक्टर नरिंदर सिंग कपानी यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. फायबर ऑप्टिक्स हा शब्द व संकल्पना सर्वप्रथम मांडली. द मॅन हू बेंट लाईफ हे त्यांच्यावरील पुस्तक 2021मध्ये येणार आहे. फक्त ब यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.